आपल्या घरामध्ये सुखशांती नांदावी, आपल्या मुला-मुलींची लग्न व्हावी, आपलं दाम्पत्य जीवन अगदी सुखमय होण्यासाठी आपण तुलसी विवाह करत असतो। तर आम्ही तुलसी विवाह कशा प्रकारे केलेला आहे, तर खरं तर हा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे, पण काही कारणांनी मला ते शक्य झालं नाही, तुमच्यासोबत शेअर करता आलं नाही। तर म्हटलं चला आता तुलसी विवाह काही दिवसांवर आलेलाच आहे, तर आपण त्यानिमित्ताने का असेना तुम्हाला थोडीफार माहिती देऊया। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। लक्ष्मी पूजनानंतर भाऊबीज आणि त्यानंतर कार्तिक शुद्ध एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न विवाह करण्यात येतात आणि अतिशय सुख समृद्धी व लक्ष्मीकारक असे हे व्रत आहे। खरं तर प्रत्येकानेच केले पाहिजे। आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळस अवश्य असावी। ज्यांच्या घराच्या अंगणामध्ये तुळस असते आणि रोजच्या रोज तुळशीची पूजा केली जाते, अशा घरामध्ये नेहमी सुख समृद्धी नांदत असते आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळशीचे पूजन करावे व रोज तुळशीजवळ दिवा लावला पाहिजे। आपल्या अंगणामध्ये तुळस नसेल तर अवश्य तुळशीचे रोप आणून लावावे। कार्तिकचा महिना सुरू आहे, पवित्र महिना आहे। या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही तुळशीचे रोप आपल्या अंगणामध्ये लावू शकता आणि खरं तर ही पूजा प्रत्येकानेच करायला पाहिजे। तर आपण त्यामध्ये काय काय करू शकतो बघा। तुळशीचे लग्न जरी असलं, ज्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये विवाह करतो मुला-मुलींचे, तर त्याप्रमाणे आपल्या घरातील वातावरण सुद्धा असणं महत्त्वाचं आहे। त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे दिवे प्रज्वलित करा, थोडंफार डेकोरेशन करू शकता, फुलांच्या माळा लावू शकता, आपल्या मेन डोअरला तोरण लावायचं आहे, उंबऱ्याचं पूजन करायचं आहे, आपल्या गॅसचं पूजन करायचं आहे आणि अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून आपण स्वयंपाकसुद्धा अगदी चांगल्या प्रकारे करायचा असतो। त्यामध्ये साहित्य ओटी भरण्याचं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे, गहू घ्यायचे आहे, नारळ घ्यायचे आहे, खाऊची पानं आणि मी ते जो दिवा लावणार आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये, तर 365 वातींचा दिवासुद्धा लावायचा होता, म्हणून ते सुद्धा साहित्य घेतलेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण वस्त्रमाळा घ्यायच्या आहेत, दिवे प्रज्वलित करण्यासाठी समया घ्यायच्या आहेत, दिवे घ्यायचे आहेत, आवळ्या, बोरं, चिंच यांना अत्यंत महत्त्व आहे नैवेद्य म्हणून, आणि केळी आणि जास्वंदाची फुलं म्हणा किंवा झेंडूची फुलं, जे जे आपल्याला साहित्य लागतं, अंतरपाट लागतं, तर हे सर्व काही आपल्याला घ्यायचं आहे। तर आम्ही थोडाफार प्रसादसुद्धा इथे बनवून घेतलेला आहे। तर मंडोळ्या बांधण्यासाठी फुलाच्याच अशा प्रकारे मंडोळ्या बनवून घेतलेल्या होत्या। तर आपल्या अंगणापासून रांगोळी काढण्यापासून सर्व आपल्याला सुशोभित असं वातावरण निर्माण करायचं आहे। त्यामध्ये लायटिंगचा समावेश असणेसुद्धा महत्त्वाचे आहे। तर आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये असे आकाशकंदील, लायटिंग सर्व काही लावत असतो, तर तसंच काही आम्ही लावलेलं होतंच। तर आपल्या मुलांना चांगल्या ठिकाणी त्यांचे लग्न व्हावे किंवा चांगले आशीर्वाद मिळावे म्हणून आपण हे तुळशीचे लग्नसुद्धा केले पाहिजे किंवा आपले वैवाहिक जीवन चांगले राहण्यासाठी आपल्या घरामधील जी काही भांडणं आहेत, वाद आहेत, ते सुद्धा यामुळे कमी होऊ शकतात। अशी बरीचशी जी कारणं आहेत, तर ती आपल्या या तुळशी विवाहामुळे सुद्धा कमी होऊ शकतात आणि खरंच आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते हे खरंच आहे। तर आपण म्हणूनच आपल्याला जशी जमेल साधी भोळी, साधी सिंपल पूजा आपण करू शकतो। तर आम्ही मागच्या वर्षी ब्राह्मणांनाच बोलवलेलं होतं आणि त्यांच्यामार्फतच ही पूजा केली। तुळशी विवाह तर करायचा होता, परंतु पाऊससुद्धा बाहेर खूप सुरू होता आणि पूजा करायच्या आधी पावसाचं वातावरण नव्हतं, परंतु ब्राह्मणांना आणायचं होतं, तर ते येतील किंवा नाही वेळेवर हा एक प्रश्नच होता, कारण वातावरण एवढं खराब झालेलं होतं ना बाहेर। तर पावसामध्ये पूजा कशी करायची, परंतु आपण जे काही मनापासून करतो ना ते सर्व काही चांगल्या प्रकारे होत असते आणि आम्ही सर्व काही हे जे विधी आहेत ना विवाहाचे सर्व पावसाळ्यामध्ये केलेले आहेत। पूजेमध्ये मांडव म्हणून आपल्याला 2 ऊस लागतात आणि मामा म्हणून असे 2 ऊस लागतात, असे 4 ऊस घ्यायचे असतात। पण ज्यांना अगदी मिळत नसतील त्यांनी 2 घेतले तरी चालेल, अगदी तेही नसेल तरीसुद्धा चालू शकतं। भाव महत्त्वाचे आहे। पूजेमध्ये आपण या सर्व काही गोष्टी करत असतो, ज्याप्रमाणे लग्नामध्ये अंतरपाटापासून सर्व काही लागतं ना, त्याचप्रमाणे आपल्याला सर्व काही करायचं असतं।
तर तुळशी मातेला आणि आपले शाळीग्राम म्हणा किंवा बाळकृष्ण भगवान यांना सुद्धा हळद लावायची असते. मंगलाष्टक म्हणून घ्यायचे असतात आणि अक्षदा म्हणून सुद्धा आपल्याला तांदूळ सुद्धा कलरमध्ये करायचे असतात. अगदी थोडे तांदूळ करून घ्यायचे आणि बघा ही सर्व काही तयारी आपण आदल्या दिवशी थोडीफार करून घ्यायची आणि पूजेच्या आधी सुद्धा करायची असते. कारण सर्व काही साहित्य जे आहे आपण जेव्हा पूजेमध्ये घेऊन घेतो तर आपल्याला अगदी पूजा करायला ते सोपं पडतं आणि वेळच्या वेळ आपली धावपळ सुद्धा होत नाही. बघा आपण ज्याप्रमाणे नवीन वस्त्र खरेदी करतो त्याचप्रमाणे आपण तुळशी विवाहाच्या दिवशी सुद्धा बाळकृष्ण भगवान असो किंवा आपले शाळीग्राम असो यांना वस्त्र अर्पण करायचे आहे आणि तुळशी मातेला सुद्धा. तर मंगलाष्टका अशा प्रकारे म्हणून झालेले आहेत आणि आपण जे काही मणी मंगळसूत्र आहे, बांगड्या आहे किंवा गजरा आहे सर्व काही तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. सर्व पूजा विधी झाल्यानंतर ओटी वगैरे भरून घ्यायची आणि आपल्याकडे सवाष्ण म्हणून कोणी आलं असेल त्यांची सुद्धा ओटी भरणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण जो काही स्वयंपाक बनवलेला आहे नैवेद्य म्हणून तो नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही जर पौर्णिमेच्या दिवशी करत असाल तर तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही थोडाफार शिरासुद्धा या दिवशी बनवू शकता. तर अशा प्रकारे पूजाविधी झाली आणि आपल्याला रात्रभर ही पूजा अशीच ठेवायची असते कारण दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला उत्तर पूजा करायची असते. तर सकाळी आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर अक्षदा हातात घ्यायचे आणि उत्तर पूजेचा मंत्र म्हणून सर्व अक्षदा आपण टाकायचे आहेत. आपण ज्या ठिकाणी पूजाविधी केली त्या ठिकाणी आणि त्यानंतरच आपण बाळकृष्ण भगवान यांना उचलून घरामध्ये आणायचं असतं. आणि खरंच लग्न झाल्यानंतर आरतीसुद्धा म्हणणं तेवढंच महत्त्वाचं आहे बरं का. तर आपण बाप्पांची सुरुवातीला आरती म्हणून घ्यायची, त्यानंतर तुळशी मातेची तुम्ही आरती म्हणू शकता. तर अशा प्रकारे हा विधी संपन्न झाला. त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये आलो होतो आणि बघू शकता आल्यानंतर अशा प्रकारे पावसाचं वातावरण झालं आणि खूप पाऊस झाला. त्यानंतर मी इथे बघू शकता 365 वाती ज्या आणलेल्या होत्या त्या अशा प्रकारे प्रज्वलित केलेल्या आहेत. 365 वाती प्रज्वलित करणं याला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे. तर तुम्हाला आजची दिलेली ही माहिती कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय.